भिकारी समजून इन्स्पेक्टरनं पाणी दिलं. त्याने फाडफाड इंग्रजी बोलताच अधिकारी हादरला. चौकशी केल्यावर धक्कादायक सत्य समोर. नेमकं काय घडलं होतं? कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर घडलेली ही घटना ऐकून संपूर्ण परिसर हादरून गेला. कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवरील सकाळची वेळ होती. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची लगबग सुरू होती. काही जण घाईघाईने गाड्या पकडत होते तर काही जण थकून बाकांवर बसले होते. स्टेशनवर नेहमीप्रमाणेच गोंधळ, आवाज आणि हालचाली सुरू होत्या. त्याचवेळी गेट क्रमांक 2 जवळ एक तरुण फाटक्या कपड्यांमध्ये बसलेला दिसत होता. त्याचे केस वाढलेले होते, दाढी विस्कटलेली होती आणि चेहऱ्यावर थकव्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. तो तरुण खूप वेळापासून तिथेच बसून होता. कोणाशी बोलत नव्हता, अधूनमधून आजूबाजूला बघत होता, पण त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं दिसत होतं. तो भीतीत आहे की थकलेला आहे हे समजत नव्हतं. काही लोकांनी त्याला भिकारी समजून दुर्लक्ष केलं, काहींनी त्याच्याकडे संशयाने पाहिलं, पण कुणालाही त्याच्याजवळ जाऊन विचारण्याची हिंमत झाली नाही. याच दरम्यान आरपीएफचे अधिकारी स्टेशन परिसरात गस्त घालत होते. निरीक्षक असलम खान, एसआय हरिशंकर त्रिपाठी आणि निरीक्षक आरती कुमार यांच्यासह पथक त्या परिसरात पोहोचलं. त्यांची नजर त्या तरुणावर पडली. फाटक्या कपड्यांमध्ये बसलेला, थकलेला आणि तहानलेला दिसणारा तो तरुण त्यांना संशयास्पद वाटला. अधिकारी त्याच्याजवळ गेले. तो तरुण शांत बसला होता. त्याने वर पाहिलं आणि पुन्हा खाली नजर वळवली. अधिकाऱ्यांनी त्याला विचारलं, काय झालं, कुठून आला? पण तो काही बोलला नाही. त्याच्या ओठांवर कोरडेपणा दिसत होता. त्याला तहान लागली असल्याचं स्पष्ट होतं. नागरिकांनी त्याला पाण्याची बाटली दिली. तो तरुण थरथरत्या हातांनी त्याने बाटली घेतली. त्याने हळूहळू पाणी प्यायला सुरुवात केली. काही क्षण तो शांत राहिला. मग त्याने डोकं वर केलं आणि अचानक इंग्रजीत म्हणाला, थँक्यू सर. हे ऐकताच अधिकारी एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना क्षणभर काही समजलंच नाही. फाटक्या कपड्यातील भिकाऱ्यासारखा दिसणारा तरुण इतक्या स्वच्छ इंग्रजीत बोलतोय ही गोष्टच संशयास्पद वाटू लागली. अधिकाऱ्यांनी त्याच्याशी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याला आवाज असूनही थरथरत होता, पण शांतपणे उत्तर देत होता. त्याच्या बोलण्यात शिक्षणाची झलक स्पष्ट दिसत होती. त्यामुळे अधिकाऱ्यांना खात्री पटली की हा साधा भिकारी नाही. चौकशी सुरू झाली. तो तरुण काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि थकवा दिसत होता. मग त्याने हळूहळू बोलायला सुरुवात केली. तो सांगत असलेली प्रत्येक गोष्ट ऐकताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. त्याने आपलं नाव महावीर सिंग असल्याचं सांगितलं. तो उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील समयन गावचा रहिवासी असल्याचं त्याने सांगितलं. त्याच्या वडिलांचं नाव राम अवतार सिंग होतं. तो पुढे सांगू लागला, सुमारे 2 वर्षांपूर्वी तो ATM मधून पैसे काढण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्या दिवशी त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. तो बिधूनाला पोहोचला, पण सर्व ATM बंद होते. त्यामुळे तो मित्राच्या दुकानात गेला आणि आधार कार्ड वापरून पैसे काढले. त्यानंतर तो घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होता. तेव्हाच एक 4-चाकी वाहन त्याच्याजवळ थांबलं. वाहनातून एक माणूस उतरला. त्याने अचानक त्याला पकडलं. काही कळण्याआधीच त्याच्या तोंडावर रुमाल ठेवण्यात आला. तो बेशुद्ध पडला. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो एका अंधाऱ्या बाथरूममध्ये बंद होता. त्याला काहीच समजत नव्हतं. आजूबाजूला पूर्ण अंधार होता. काही वेळाने 2 माणसं आत आली. त्यांनी त्याला मारहाण केली. त्याचा मोबाईल आणि ATM कार्ड घेतला. त्याच्याकडून पिन नंबर विचारला. काही दिवसांनी त्याला एका बांधकाम